आणि यानंतर रामराजे शिंदे आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडनं अधिकची माहिती जाणून घेऊयात. रामराजे, एकीकडे आपण एनडीए समोरची मुख्य आव्हानं कोणती होती, म्हणजे अगदी नितीश यांनी शब्द पाळणं असेल, राखणं असेल, हे प्रमुख एक आव्हान होतं, हे आपण पाहिलेलं आहे. मात्र दुसरीकडे महागठबंधन अर्थात महाआघाडी समोर कोणती आव्हानं होती आणि त्यांच्या प्रचारामधले असे कोणते मुद्दे होते जे टर्निंग पॉइंट ठरू शकतात? बिलकुल. खरं तर इंडिया आघाडी आणि एनडीए यांचे मजबूत बाजू कोणत्या आहेत, कमकुवत बाजू कोणत्या आहेत, यावर आपण प्रकाश टाकायला पाहिजे. कोणता फॅक्टर या निवडणुकीमध्ये चालणार याकडे तर मी येणारच आहे. परंतु आता महाआघाडीचे कोणते मजबूत बाजू आहेत आणि कोणते कमकुवत बाजू आहेत ते पाहूयात. सगळ्यात मजबूत बाजू म्हणजे की तेजस्वी यादव यांचा चेहरा मुख्यमंत्री पदासाठी घोषित करणं, की जो एनडीएने वेळ लावला त्याच्यामुळं कुठेतरी तेजस्वी यादव यांच्या चेहऱ्याभोवती ही निवडणूक सुरुवातीपासूनच राहिली. म्हणजेच की तेजस्वी यादव यांनी सांगितलं की राघोपूरची जनता, म्हणजे की जिथून तेजस्वी यादव यांनी निवडणूक लढवलेली आहेत, राघोपूरची जनता यावेळेस मुख्यमंत्री निवडणार आहेत. अशा प्रकारे जेव्हा स्टेटमेंट केलं गेलं होतं, तर याचाच अर्थ तो स्टेटमेंट केवळ राघोपूर मर्यादित नव्हतं, तर संपूर्ण बिहारसाठी ते युवकामध्ये चैतन्य आणणार होतं. कारण युवा लीडर जो आहे तो मुख्यमंत्री बनण्याच्या रेसमध्ये आहे. त्यामुळं वयाचा जो फॅक्टर आहे, नितीश कुमार यांचं वय आणि तेजस्वी यादव यांचं वय, याच्यामध्ये तेजस्वी यादव हे कधीही सरस ठरताना आपल्याला दिसतात. अनेक सर्वे झालेले आहेत आणि त्यामध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून तेजस्वी यादव यांना पहिली पसंती मिळाल्याचं स्पष्टपणे दिसून येते. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजेच की लालू प्रसाद यादव यांच्या पाठीमागे असलेला पहिल्यापासूनचा जो जनाधार आहे, तो सुद्धा तेजस्वी यादव यांच्या पाठीशी असेल. परंतु तिसरा आणखीन मुद्दा म्हणजेच की मॅनिफेस्टोमध्ये त्यांनी जी घोषणा केलेली आहे महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी, ते म्हणजेच की महिलांना 30,000 रुपये ही रक्कम एक रकमी दिली जाणार आहे. त्यामुळे ही सगळ्यात मोठी घोषणा होती असं मला म्हणायचं आहे. कारण नितीश कुमार यांच्या सरकारने केवळ 10,000 रुपये देतो म्हणून आश्वासन महिलांना दिलेलं आहे, तर तेजस्वी यादव यांनी 30,000 रुपये देतो अशा प्रकारचं सुद्धा आश्वासन दिलेलं आहे. मॅनिफेस्टोमध्ये अनेक आश्वासनं दिलेली आहेत. त्यामुळे या 2-3 मुद्दे जे आहेत ते जमेच्या बाजू आहेत. कमकुवत मुद्दा कोणता आहे, तर कमकुवत मुद्द्यामध्ये पहिला म्हणजेच की त्यांच्या विरुद्ध असलेलं तेजस्वी यादव आणि लालू प्रसाद यादव यांच्या विरुद्ध असलेलं जंगलराजचं नॅरेटिव्ह. कारण पंतप्रधान मोदी असेल, अमित शहा असतील, जे पी नड्डा असतील किंवा योगी आदित्यनाथ असतील, या सर्वांनीच प्रचार जो केला तो जंगलराजचा प्रचार केलाय, जो की 2005च्या अगोदर बिहारमध्ये होता. आणि तेच जंगलराजाचं भूत जे आहे ते आणखीन तेजस्वी यादव आणि लालू प्रसाद यादव यांच्या मानगुटीवरून उठलेलं नाही, हे स्पष्टपणे दिसून येते. हा एक मुद्दा जो आहे तो काही प्रमाणामध्ये फटका बसू शकतो महाआघाडीला. दुसरा मुद्दा म्हणजेच की काँग्रेस आणि राहुल गांधी, जेवढी लोकप्रियता तेजस्वी यादव यांची आहे तेवढी लोकप्रियता राहुल गांधी यांची महाआघाडीमध्ये नाही. त्यामुळे बिहारमध्ये काँग्रेसचं वर्चस्व जे आहे ते अतिशय कमी आहे. मागील निवडणुकीमध्ये काँग्रेसनं काही प्रमाणामध्ये जागा लढल्या होत्या आणि जागा आग्रहानं मागून घेतल्या होत्या, परंतु तिथे मोठा फटका बसला. कारण जेवढ्या जागा मागून घेतल्या काँग्रेसनं तिथे 50-50चा पण रेशो पाळता आला नाही. त्याच्यापेक्षा खूप कमी परफॉर्मन्स जो आहे तो काँग्रेसचा राहिलेला आहे. त्यामुळं तेजस्वी यादव यांच्या मुख्यमंत्री पदाच्या रस्त्यामधला जर कोणता काटा असेल किंवा कोणता अडथळा असेल, ते अलायन्स पार्टी हेच अडथळा आहे. कारण तेजस्वी यादव यांचा स्ट्राईक रेट हा चांगला आहे त्यांच्या पक्षाचा, परंतु इतर पक्षांचा स्ट्राईक रेट तेवढा चांगला नाही आणि म्हणून तिथे जागा जे आहेत ते तिथे काही प्रमाणामध्ये कॉम्प्रोमाइज होत आहेत. त्यामुळं काँग्रेस जी आहे ती कमकुवत बाजू आहे तेजस्वी यादव यांची किंवा त्या पक्षाची असं म्हणणं हे गरजेचं आहे. त्याचबरोबर मुकेश साहनी हे सुद्धा त्यांच्यासोबत आलेले आहेत, परंतु मुकेश साहनी यांची लोकप्रियता तेवढी राहिलेली नाहीये की जे मल्ला कम्युनिटीमध्ये येतात. म्हणजेच की आपल्याकडे ते कोळी समाज, कोळी बांधव असं म्हणू, कारण बिहारमधून नद्या जातात, तर अशा वेळेस तिथे जे कोळी बांधव आहेत ते मोठ्या प्रमाणावर लोकसंख्येनं आहेत. मग तो मतदार अट्रॅक्ट करण्यासाठी तेजस्वी यादव यांनी एक चाल खेळली होती की मुकेश साहनी यांना सोबत घेतलं होतं, की जे व्हीआयपी पार्टीचे नेते आहेत. परंतु मुकेश साहनी यांची सुद्धा लोकप्रियता यावेळेस कमी दिसते. त्यामुळे तो एक फटका जो आहे तो बसू शकतो. आणखीन एक महत्वाचा फटका बसू शकतो म्हणजेच की पीके फॅक्टर म्हणजेच की प्रशांत किशोर यांचा फॅक्टर. तेजस्वी यादव हे युवा आहेत,
परंतु प्रशांत किशोर हे सुद्धा युवा आहेत आणि ते प्रचारामध्ये अगोदरपासून उतरले होते. सगळ्यात अगोदर बिहारमध्ये जर कोणी प्रचाराची धुरा सांभाळली तर ते प्रशांत किशोर यांनी धुरा सांभाळली होती. वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन करणं असेल, नितीश कुमार यांना स्मृतिभ्रंश झालेला आहे किंवा नितीश कुमार हे वेगळ्या प्रकारे वागतायत हे दाखवून देण्याचं सोशल मीडियाच्या माध्यमातून काम हे प्रशांत किशोर यांनी केलं होतं. त्यामुळं तेजस्वी यादव यांच्या समोर सगळ्यात अगोदर फळी उभी राहिलेली आहे ते म्हणजेच की प्रशांत किशोर यांची, त्यानंतर नितीश कुमार आहेत. त्यामुळं अगोदर जो लढा आहे तेजस्वी यादव यांना तर तो प्रशांत किशोर यांच्याशी लढा आहे. प्रशांत किशोर किती मतं खातात ते बघावं लागणार आहेत आणि कोणाची मतं खातात. विशेष करून जो सीमांचल परिसर आहे जो की दुसऱ्या टप्प्यामध्ये झाला होता, सीमांचल परिसरमध्ये अल्पसंख्याक मतदार हा मोठ्या प्रमाणावर आहे आणि तोच आरजेडीचा म्हणजेच की तेजस्वी यादव यांचा गड आहे. तिथं मुस्लिम मतदार जे आहे ते मोठ्या प्रमाणावर मतदान करतात. दुसऱ्या टप्प्यातलं हे जे मतदार आहे ते तर तिथे एमआयएमने आणि त्याचबरोबर प्रशांत किशोर यांनी सर्वात जास्त मुस्लिम उमेदवार उतरवलेले आहेत. आता यामुळं साधारणतः 33 ते 34 जे आहेत ते मुस्लिम उमेदवार उतरवलेले आहेत प्रशांत किशोर यांनी आणि 13च्या आसपास जे उमेदवार आहेत एआयएम आणि ओबीसी यांनी उतरवलेले आहेत. त्यामुळं याचा फटका जो आहे मुस्लिम मतदारामध्ये फूट पडेल आणि त्याचा फायदा जो आहे तो कुठेतरी एनडीएला होईल असं चित्र दिसून आलेलं आहे. त्यामुळं तेजस्वी यादव यांना जर मुख्यमंत्री पदावर जायचं असेल तर सीमांचलचा जो बेल्ट आहे जो की मुस्लिम बेल्ट आहे आणि जो नेपाळला चिटकून बॉर्डरवरचा बेल्ट आहे त्या बेल्टमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. परंतु तिथंच तेजस्वी यादव यांना आव्हान आहे, कारण एमआयएम आणि त्याचबरोबर प्रशांत किशोर यांच्या पार्टीनं तिथं घुसखोरी केलेला आहे. मागील वेळी सुद्धा एमआयएमनं 5 जागा घेतल्या होत्या, त्यामुळे त्याचा फटका जो आहे तो तेजस्वी यादव यांना बसलेला दिसून आता. यावेळेस तिथे काय होते ते सुद्धा बघावं लागणार आहे. त्यामुळं मुख्यमंत्री पदाचा जर खुर्ची पाहिजे असेल तेजस्वी यादव यांना, जर सत्ता पाहिजे असेल तर मात्र सीमांचल मधला परफॉर्मन्स जो आहे तो अतिशय चांगला असला पाहिजे, कारण सीमांचल हेच तेजस्वी यादव यांचं मुख्यमंत्री पदाचं स्वप्न जे ते पूर्ण करणार आहे. एक शेवटचा फॅक्टर सांगतो, एन फॅक्टर म्हणजे की नितीश कुमार फॅक्टर. नितीश कुमार यांच्या विरोधामध्ये पीके तेजस्वी यादव यांनी प्रचार केला, परंतु त्यांच्याबद्दल सहानुभूती मात्र एक प्रकारे वाढत चाललेली आहे. लोकांचं म्हणणं होतं की नितीश कुमार यांची ही शेवटची निवडणूक आहे, त्यामुळे त्यांना मतदान करायचं आहे. त्यामुळे एकीकडे त्यांचं वय आणि त्यांना मिळणारी सहानुभूती हा सुद्धा एक प्लस फॅक्टर जो आहे तो एनडीए साठी बनतोय. आणि दुसरा सगळ्यात प्लस फॅक्टर कोणता बनतोय तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रचार, त्यांची इमेज जी आहे ती लोकांमध्ये अजून सुद्धा चांगली आहे आणि त्यामुळे पंतप्रधान मोदी आणि नितीश कुमार असं कॉम्बिनेशन जे आहे ते डेडली कॉम्बिनेशन बनतंय. परंतु इकडे तेजस्वी यादव आणि राहुल गांधी यांच्यामध्ये म्हणलं तर तेजस्वी यादव यांची प्रतिमा चांगली दिसते, पण राहुल गांधी एवढे सक्सेसफुल होताना दिसत नाहीत आणि हाच फरक आहे एनडीए मधला आणि महाआघाडी मधला. त्यामुळे चित्र जे आहे कौल जो आहे तो क्लिअर होईल. बरोबर आहे. यादव या आडनावाच्या अवतीभोवती बिहारचं राजकारण हे फिरतं राहिलेलं आहे, केंद्रस्थानी राहिलेलं आहे. मात्र याच आडनावाचा आता एनडीए समोर ते टिकून राहतं का, त्याचा निकाल काय येतो हे आता चित्र आज स्पष्ट होणार आहे. धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.